नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट न्यायालयाकडून काल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 11 जुलै रोजी जे हिअरिंग्स पार पडलेली आहे, या हिअरिंग्समध्ये नेमकं काय घडलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स येत होते की सर 11 जुलै रोजी जी सुनावणी होणार होती त्या सुनावणीमध्ये काय सांगण्यात आलं, कोर्टची फायनल जजमेंट काय आली, त्या रिगार्डिंग व्हिडिओ बनवा। सो फायनली विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरिता ही फायनल जजमेंट मी सादर करत आहे किंवा तुमच्यासमोर या जजमेंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो पहा, ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे 188 ऑफ 2024 विथ OA नंबर पाहू शकता 420/2024, 478/2024, 631/2024 आणि 765/2024। आता हे काय आहेत, ज्या काही न्यायालयामध्ये तलाठी भरती संदर्भात केस सुरू होत्या त्या केसचे हे सर्व काय आहेत, याचिका फाईल केलेल्या नोंदी किंवा केस नंबर या ठिकाणी आहेत। ठीक आहे। सो त्यानुसार कोणा वर्सेस कोण आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कोण ॲप्लिकंट होते, कोण याचिकाकर्ते होते, तसंच रेस्पॉन्डेंट ॲथॉरिटीज काय आहे, सर्व डिटेल्स या जजमेंटमध्ये देण्यात आलेले आहे। ओव्हरऑल जर आपण एकंदरीत हे पाहिलं, ज्या काही केस सुरू होत्या न्यायालयामध्ये त्या सर्व केसचं निकाल जो आहे तो फायनल आउटपुट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ठीक आहे। सो 188/2024 ह्या केसचे ॲप्लिकंट कोण आहे तर भारत तुकाराम दुर्गे हे याचिकाकर्ते आहेत आणि वर्सेस कोण आहे तर स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे, अर्थात सेक्रेटरी रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट मंत्रालय असणार आहे। ठीक आहे। आणि त्यानुसार केस नंबर 420 जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भगवान कृष्ण रेडेकर हे याचिकाकर्ते आहेत, ॲप्लिकंट आहेत। जवळपास या केसमध्ये याचिकाकर्त्यांचे नाव जर पाहिले तर जवळपास 40 या ठिकाणी याचिकाकर्ते आहेत। या केसमध्ये जवळपास सर्वांचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पाहू शकता 40 याचिकाकर्त्यांचे या ठिकाणी ॲप्लिकंटचे नाव आहेत। कोणा वर्सेस असणार आहेत तर स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू दी चीफ सेक्रेटरी मंत्रालय असणार आहे। ठीक आहे। सो हे कोणा वर्सेस कोण आपण पाहिलेलं आहे, कोण होते, काय रेस्पॉन्डेंट ॲथॉरिटीज होत्या, सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे केसनुसार। आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर फायनल जजमेंट जी आलेली आहे कोर्टकडून ते काय आलेली आहे। ठीक आहे। सो आपण ती फायनल जजमेंट पाहूयात, काय सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये पाहू शकता या ठिकाणी कोरमवरती जे जस्टिस होते न्यायमूर्ती मृदुला भाटकर चेअरपर्सन आहेत आणि देबाशिष चक्रवर्ती हे मेंबर आहेत। पाहू शकता या ठिकाणी 5/7/2024च्या जे काही जजमेंट आलेली होती 5 तारखेला, त्यानुसार जस्टिस मृदुला भाटकर चेअरपर्सन यांच्या जजमेंटनुसार पहा या जजमेंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। ऑल दीज ओरिजिनल ॲप्लिकेशन आर डिसाइडेड बाय ए कॉमन ऑर्डर ॲज द इश्यू इन्वॉल्व्ड आर द सेम pertaining to flaw in the selection process for the post of Talati. The respondent had engaged TCS Ion to conduct the examination for total 4793 पोस्ट। ज्या काही तलाठी भरतीच्या पोस्ट होत्या जवळपास 4793 पोस्टची जी एक्झाम होती ती TCS आयॉन कंपनीमार्फत तुमची पार पडलेली आहे। TCS आयॉन जे डिजिटल झोन आहे त्या परीक्षा केंद्रावरती तुमच्या तलाठीच्या परीक्षा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये पार पडलेली आहेत। यामध्ये 4644 पोस्टकरिता दिनांक 26/6/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। ठीक आहे। आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा जी आहे ते 1/1/2024 रोजी झालेली आहे आणि त्या मेरिट लिस्ट जी आहे ते 1 जानेवारी 2024 रोजी पब्लिश करण्यात आली आणि त्या मेरिट लिस्टवरती जवळपास केस नंबर या ठिकाणी पाहू शकता 188 ते 2024 ही केस या ठिकाणी याचिका फाईल करण्यात आली। त्यानंतर 23/1/2024 रोजी फर्स्ट लिस्ट जी आहे ते पब्लिश झालेली आहे आणि रिवाइज्ड सिलेक्शन लिस्ट जी पब्लिश करण्यात आली ती दिनांक 14 मार्च 2024 रोजी पब्लिश करण्यात आलेली होती। ठीक आहे। त्यानुसार
पहा जे काही ऑब्जेक्शन होते त्या जे निकालावरती ते ऑब्जेक्शन या ठिकाणी घेण्यात आले आणि त्यावरती केस जे आहे ते फाईल करण्यात आले, याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानुसार जवळपास जे क्वेश्चन होते इन ऑल जर कॅन्डिडेटची एक्झाम ज्यांनी दिलेली आहे त्यामध्ये 10,41,713 कॅन्डिडेट काय झालते तर रिटर्न एक्झामिनेशनसाठी पात्र झालते आणि त्यामध्ये TCS आयॉन डिजिटल झोनमध्ये दिनांक 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये किंवा या शेड्यूलमध्ये 3 शिफ्टमध्ये तुमच्या परीक्षा ज्या आहेत ते पार पडलेल्या होत्या. ठीक आहे. आणि त्यानुसार 570 क्वेश्चन पेपर सेट केलेले होते आणि 570 क्वेश्चन पेपरमध्ये 5,700 क्वेश्चन काय होते तर इन्क्लूड करण्यात आलेले होते. ठीक आहे. 570 क्वेश्चन सेटमध्ये क्वेश्चन जे काही पेपर सेट होते 570 यामध्ये जवळपास 219 क्वेश्चन आणि आन्सर काय करण्यात आलेले आहे डिस्प्युटेड अँड रिसिव्ड बाय TCS आयॉन ज्या काही कंपनी आहेत त्यांच्या मार्फत. ठीक आहे. आणि दी रिवाइज्ड मेरिट लिस्ट वॉज पब्लिश्ड ऑन 14th March of 2024. Okay. Thereafter, revised select list was published on 14th March 2024 and all applicants have approached the tribunal against the revised selection list of the ज्या काही 14 मार्च 2024 रोजी पब्लिश करण्यात आलेली होती त्या लिस्टवरती याचिका दाखल करण्यात आली आणि नंतर ती लिस्ट जी आहे ते डिलीट करण्यात आलं. ठीक आहे. जे काही मॅटमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली त्यानुसार. ठीक आहे. सो त्यानुसार फायनल मेरिट लिस्ट जी आहे ते दिनांक 5/1/2024 रोजी फर्स्ट सिलेक्ट लिस्ट 23/1/2024 रोजी वाइल रिसिव्ड मेरिट लिस्ट वॉज पब्लिश ऑन दी 11/3/2024 रोजी जी मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात आलेली होती त्यानुसार जवळपास 41 ॲप्लिकंट फ्रॉम 23 डिस्ट्रिक्ट्स अक्रॉस महाराष्ट्र यामध्ये काय झालेलं आहे 41 ॲप्लिकंट याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली याचिका तलाठी भरती संदर्भात दाखल केलेली होती. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हे मोठं सांगत आहे तेवढी फायनल जजमेंट काय असणार आहे ते तुमच्यापर्यंत बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून ती समजलेली असेल की तलाठी भरती संदर्भातचा जो काही स्टे देण्यात आलेला होता यामध्ये टेटस QEO जो आहे तो फायनली काय करण्यात आलेला आहे हटवलेला आहे. ठीक आहे. मुद्देसूद मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. सो ही एक्झाम कशी झाली, कधी मेरिट लिस्ट लागली, कधी सिलेक्शन लिस्ट आली, ही सर्व माहिती तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. ठीक आहे. सो आता जी काही फायनल जी जजमेंट आहे ती पहा या ठिकाणी ते रीड करून मी तुम्हाला सांगत आहे. ओके. सो PDF थोडीशी मोठी आहे. ओके. मी सगळ्यात शेवटी ही PDF घेतो. ओके. सी हिअर हे महत्त्वाचं आहे आपल्याला. The learned CPO oppose grant such a relief as none of the applicant are in the received select list publication on 14th March of 2024 and all are in the waiting list. ओके. ज्या काही लिस्ट पब्लिश करण्यात आलेली होत्या 14 मार्च 2024 रोजी त्यामध्ये त्यानुसार जे काही रेस्पॉन्डेंट CPO होते त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो the respondent state revenue and forest department to keep the 49 posts available while appointment to selected candidates are given by respective district collectors. Okay. Thus they prayer to continue the status QEO for a period of a week is rejected. ओके. सो पहा या ठिकाणी जो काही स्टेटस QEO अर्थात जो काही स्टे देण्यात आलेला होता तलाठी भरती प्रक्रियावरती या ठिकाणी तो काय आहे आठवड्याभरासाठी देण्यात आलेला होता तो स्टे या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तो आता हटवलेला आहे. ओके. सो तलाठी देणे आता या ठिकाणी जे नियुक्ती संदर्भात आहे ते आता देणे सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांतर्गत तलाठीच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या द्यायला सुरुवात झालेली आहे. त्यांना त्यांची पोस्टिंग तलाठी कार्यालय किंवा जे काही तहसील कार्यालय आहे ते अलोकेट करण्यात आलेले आहे. ओके. आणि त्या संदर्भात ज्या काही ट्रेनिंग आहेत जे तलाठी नवीन पदावरती रुजू होणार आहेत त्यांना ट्रेनिंग संदर्भात ही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. जवळपास 6 महिन्याचा कालावधी त्यांना ट्रेनिंग पिरियड म्हणून देण्यात आलेला आहे.
ओके, सो अशी अपडेट परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ठीक आहे. इन व्ह्यू ऑफ द अबो वी फाइंड नो मेरिट इन द ओरिजिनल ॲप्लिकेशन अँड दे आर अकॉर्डिंगली डिसमिस्ड. ओके, सो ही स्टेटमेंट आपल्याला आवश्यक असणार आहे. स्टेटस क्यूओ आणि डिसमिस झालेली केस. ओके, सो हे दोन शब्द तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. ओके, सो फायनली विद्यार्थी मित्रांनो ही जजमेंट आलेली होती. त्यानुसार आता ज्या काही नियुक्ती होणार आहेत त्या नियुक्तीचे आदेश ज्या जिल्ह्याचे पेंडिंग आहेत त्या निकाली लवकरच लागणार आहेत आणि त्या संदर्भात वेळोवेळी तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्ह्याची कलेक्टर जी काही ऑफिसची वेबसाईट आहे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला ज्या काही अपडेट्स आहेत तलाठी भरती संदर्भातच्या किंवा नियुक्ती संदर्भातच्या त्या भेटत जाईल. ठीक आहे. सो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर ती अपडेट जशी अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल किंवा माहिती थोडीशी समजली असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंतही तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि लाईक जरूर करायचं आहे. ठीक आहे. सो ही जी जजमेंट आहे ती मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही या जजमेंटमध्ये चुकीचं माझ्याकडून सांगण्यात आलेलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो जर नवीन चॅनल पाहत असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.